सुधा दीक्षित यांची दाहक सत्य कादंबरी प्रकरण 5. संकेतची इंटर्नशिप चालू होती. त्याची MBBSच्या पहिल्या वर्गातल्या भारती कोरडेशी ओळख झाली. त्याचं असं झालं, पहिल्या वर्षाच्या प्रॅक्टिकल्स चालू होत्या. टेबलावर काही हाडांचे नमुने ठेवलेले होते. गटागटाने परीक्षक येऊन प्रश्न विचारत होते, हाडांचे वर्णन करण्यास सांगत होते. टेबलावर 2 सारखी वाटणारी हाडे ठेवलेली होती. त्यातले एक हाड उचलून परीक्षकाने सांगितले, मिस भारती कोरडे, या हाडाचे वर्णन करा. भारती बोलू लागली, हे हाड पायाच्या नरडीचे त्यापैकी मोठे हाड आहे. त्याची लांबी. पाठीमागे इंटर्नशिपच्या डॉक्टरांचे 2-3 जण उभे होते. त्यात संकेत होता. व्हॉट नॉनसेन्स. पाठांतर करून 12वीत टक्केवारी मिळवता आणि रेमेडोके इथे हजर होतात. खेड्यातून येतात, वशिल्याने येतात, पैसे भरून येतात, देणग्या भरतात आणि असं बिंडोक विद्यार्थी पदरी पडतात. काय शिकवणार यांना कपाळ. भारती कावरीबावरी झाली. नीट बघा, हे हाड दंडाखालील मनगटापर्यंतच्या हाताचे आहे. या बाजूने हाड कोपऱ्याच्या संध्याशी आणि दुसऱ्या बाजूने मनगटाशी जोडलेले असते. रागावलेले शिक्षक, बेअक्कल ठरवणारे परीक्षकांच्या बोलण्याने स्वतःला मेरिटमध्ये आल्याबद्दल हुशार मानणारी भारती अपमानित झाली. रडवेली झाली. डोळ्यांतून बाहेर येणाऱ्या अश्रूंना रोखू शकली नाही. अत्यंत तणावपूर्ण वातावरणात कमरेच्या पुढच्या हाडाचे वर्णन करून भारती हॉलच्या बाहेर पडली. आतमध्ये तिच्या ग्रुपच्या मित्रमैत्रिणी परीक्षकांच्या प्रश्नांना उत्तर देत होत्या. भारती हॉलच्या बाहेर असलेल्या बगीचात वडाच्या झाडाखाली बसली. डोळ्यांतून अविरत अश्रुधारा वाहत होत्या. संकेत बरोबरचे दोन्ही डॉक्टर वॉर्डमध्ये गेले. संकेत मागे रेंगाळला. गोऱ्या गालावर रडून रडून लाली आली होती. नाक लाल झाले होते. डोळे सुजले होते. केसांच्या बटा क्लिप सुटल्याने तोंडावर, कपाळाच्या बाजूने, कानांच्या बाजूने पुढे विखुरला होता. डोळ्यांतून राग, वैताग बाहेर पडत होता. संकेतला स्वतःचे पहिले वर्ष आठवले. नवीन शब्द, नव्या पद्धती, नवे मित्रमंडळ, त्यात रॅगिंग, ज्ञान समजून घेण्याची जिज्ञासा आणि प्रसंगी ते न समजल्यामुळे आलेली असमर्थता, असहाय्यता याचा अनुभव त्यानेही घेतला होता. भारतीच्या जवळ जाऊन हलकेच आवाजात संकेतने म्हटले, हॅलो मिस कोण आपण? मी डॉक्टर संकेत घोटीकर, इंटर्नशिप करतो इथे. मी मगाचे बोलणे ऐकले, पण डोंट माइंड. डॉक्टर पांढरकवडे बोलायला कडवट आहेत, पण मनाने उदार आहेत. ते तुम्हाला पासिंग पुरते मार्क्स नक्की देतील. थँक्यू डॉक्टर. संपूर्ण शैक्षणिक करिअरमध्ये अशी बोलणी मी ऐकली नाही. तेव्हाची गोष्ट वेगळी असते. अभ्यास आता पाठांतराच्या पलीकडचा असतो. ज्ञान परिपूर्ण होण्यासाठी अशा चुका दाखवणारे कोणीतरी हवेच असते ना. तेव्हा फॉरगेट इट अँड गो अहेड. खरं आहे तुमचं म्हणणं. माझंही चुकलंच. ओळखून नाही आलं मला. डॉक्टर पांढरकवड्यांनी कान उघडणी केली म्हणून त्यांना दोष नाही देत मी. पण माझंच मला वाईट वाटतंय. सवयीने सरावाने माहीत होईल. नक्की येईल. ठीक आहे. मला आता जनरल वॉर्डला ड्युटी आहे. बाय सी यू मिस. बाय सी यू. मी मिस भारती कोरडे. एक मैत्रीदर्शक हास्याची लहर संकेत आणि भारतीमध्ये उमटली. मैत्री वाढली, परिचय वाढला. दोघांमध्ये जिव्हाळा निर्माण झाला. सहवासासाठी दोघंजण तरसू लागले. बहाणे निर्माण होऊ लागले. भेटू लागले. एकमेकांशी चर्चा विनोद करू लागले. भारतीच्या अभ्यासातल्या अनेक अडचणी संकेत सोडवू लागला. नोट्सची देवाणघेवाण सुरू झाली. फुलाचा सुगंध लपवू म्हटले तरी शक्य होत नाही. खोकला, प्रेम आणि शिंक कधीच लपवू शकत नाही, थांबवू शकत नाही. या तिन्ही गोष्ट जगजाहीर होतातच.
तेच संकेत भारतीच्या बाबतीत झाले. मेडिकल कॉलेज, दवाखाना, मित्रमैत्रिणी, ओळखीपाळखीच्या लोकांत कुजबूज सुरू झाली. मग एक दिवस मला संकेतच्या पॅन्टच्या खिशात एक पाकिट मिळाले. पाकिटात फोटो होता भारतीचा. मग त्या दिवशी रात्री जेवायला बसलो. मग अनुलीला मी म्हटले, अनुली म्हणजे वहिनी, कोणी येणार आहे का विचार ना संकेत भाऊजींना. कोणाला घेऊन येणार आहेत ते. आमचं बोलणं ऐकून संकेत भाऊजींच्या चेहऱ्यावर हसू आलं. संकेत कोण रे, सांग ना आम्हाला पण. अगं भारती कोरडे तिचं नाव. म्हणजे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर कोरडेंची मुलगी का रे. हो तीच. आमच्या नादिया मेडिकल कॉलेजलाच आहे. अच्छा, ती फार सुंदर आहे ना. अगं भाऊजींना काय विचारतेस, एखादी हिडिंबा पण प्रेमात अप्सरा वाटते. तू पाहिलेस तिला. कशीच वहिनी, निवड ठीक आहे पण ना ह्या काळ्या सावळ्याला शोभण्यासाठी नाहीये. अनुली, बरं बाबा, राधा गोरीच होती पण कृष्ण कन्हैयावर फिदा. मग काय, कधी विचार करताय लग्नाचा. भारतीची परीक्षा आटोपली की विचार करू. सासूबाई मामंजींना ही बातमी सांगितली. एवढ्या मोठ्या घरची मुलगी, तीही डॉक्टर, तिला आपले घर कसे आवडेल, ती ह्या घरात कशी ॲडजस्ट होईल. त्यांना दोघांना प्रश्न पडले. पण मियाँ बीवी राजी तो क्या करेगा काजी. रीतसर भारतीचे वडील घरी आले. लग्नाची बोलणी करायचा प्रश्नच नव्हता. सगळंच ते करणार होते. हॉल घेऊन दणक्यात साखरपुडा झाला. थोडीफार आमच्या ऐपतीप्रमाणे देण्याघेण्याचे कापडलत्ता यांची खरेदी केली. लग्नही झाले. नवी सून म्हणून भारती घरी आली. भारती घरी आली तरी माझ्या कामाचा ओझं तसंच कायम राहिलं. अनुलीसाठी वरसंशोधनाचं काम उलट आणखी वाढलं. शिवाय एकाऐवजी सकाळी 3 डबे भरले जाऊ लागले. नवी नवरी म्हणून मीही भारतीची थट्टा करू लागले. तिची मदत स्वयंपाकघरात आणि घरकामात होत नाही याची जाणीव होऊनही काहीच बोलले नाही. नाही म्हणायला कधीकधी अनुली काही बाही करायची. निदान सासूबाईंचे आणि मामंजींचे औषध पाणी, अंथरूण पांघरूण, स्नान, प्रातविधी या गोष्टींकडे लक्ष द्यायची. तान्ही अबोली आणि पाठा प्रथमेश यांचे करणे, घरकाम करणे, बाजारहाट करणे इत्यादी गोष्टीतून माझी थोडीही सुटका नव्हतीच. पण पुढच्या 4 महिन्यात अनुलीचे लग्न ठरले. मुलगा इंजिनियर, घरी सासू, घरचे घर, शेती, बडोद्याला सुस्थिर घराणे होते. माझ्या मामीच्या माहेरची माणसे होती. थाटामाटात मग लग्नाची तयारी, व्याही भोजन केले. भारतीचे सण मधून होतेच. माझ्या परीने जमेल तेवढ्या बजेटमध्ये मी करत होते. पण भारती, संकेत नाराजच वाटत होते. अनुलीचे लग्नाची दगदग फार झाली. भारती संकेतच्या तर गावीही ही गोष्ट होती की नाही त्याच्याच संभ्रम मला पडला. त्यांचा दवाखाना आणि त्यांचे काम ह्या व्यतिरिक्त कोणताच विचार करायची जरुरी त्यांना वाटत नव्हती. 1-2 वेळा मी माझी नाराजी व्यक्त केली पण परिणाम शून्य होता. 2 बेडरूमचा ब्लॉक लहान पडत होता. अनुलीला हॉलमध्ये उमेश आणि मी यांच्याबरोबर झोपायला कानकोंड वाटत होतो. घरात संकेत आणि भारती आर्थिक मदतही करत नव्हते. उमेशचा पगार वाढत होता पण महागाईमुळे, इतर वाढत्या खर्चामुळे ओढाताण ही वाढत होती. एकदा सासूबाईंनी ह्याबद्दल संकेतला विचारलेच तर म्हणतो, नवीन दवाखाना कुठला चालतोय. माझे व तिचे जाण्याचे यातच मिळालेले पैसे संपतात. उमेश माझ्यावर त्यामुळे आगपाखड करू लागला. त्यात मामंजींचा मृत्यू.
सासूबाईंचे वाढते आजारपण. मग मात्र माझ्या सहनशक्तीचा कडेलोट झाला. एक दिवस संकेत आणि भारती सकाळी 8 वाजता उठले. त्यांच्यापुढे चहाचे कप ठेवत मी म्हटले, भारती, मला अशक्तपणा जाणवतोय. कावीळ सांगितली आहे डॉक्टरांनी. तूही उद्यापासून लवकर 6 वाजता तरी उठत जा. डबे करण्याचं काम करशील ना? कपाळाला आठा पाडत भारती म्हणाली, दवाखान्यात इंटर्नशिप चालू आहे, त्यामुळे फार काम पडतं. दमून जाते मी. रात्री 10ला आल्यावर जेवण करून झोपायला 11:30-12 वाजतात. मग कसे करणार मी? अगं वहिनी, घरात आता कामाला बाई बघ एखादी. भारतीला कुठले जमायला? हो ना, स्वयंपाक तर मी कधीच केला नाही, मग संसार कसा करणार? बाबा त्यांच्या दवाखाना जॉईन कर म्हणून संकेतला म्हणतात, पण हा ऐकल तर सपत. एवढा मोठा बंगला त्याचा. नाही तरी हे घर लहानच पडतंय. आम्ही त्यांच्याकडेच राहायला जायचं ठरवतोय परवापासून. हो, माझा ह्या घरात वाटा मी मागत नाही. तू जे काय घरासाठी झिजलास, वहिनी झिजली, त्यामुळे मी काही मागत नाही. पण काय आई? आई 6 महिने तुझ्याकडे, 6 महिने माझ्याकडे राहील, उमेश तिरमिरीत म्हणाला. कसे शक्य आहे माझ्याकडे? मी तर उपरा म्हणून राहणार भारतीबरोबर. सासूबाईंच्या डोळ्याला धारा लागल्या. मी सुन्न झाले, पण दुसऱ्या क्षणाला स्वतःला सावरले. उमेश, सासूबाई इथेच राहतील कायमच्या. हो, तू करत राहा ढेर मेहनत साऱ्यांसाठी. माझ्यासाठी, तुझ्यासाठी वेळ नाही. भारती बघ कशी झटकन बाहेर निघून जाते आणि तू 100 वेळा विचार करतेस. पोळ्या झाल्या, पण भाजी व्हायची. कुकरकडे कोण बघेल? जेवायची वेळ झाली, जेवायला कोण वाढेल? करत बस काळजी साऱ्यांची. मी आपल्या वाट बघतोय. तू माझ्यासाठी वेळ काढशील, काहीतरी करशील याची. दादा, तू म्हणतोस ते खरं, पण भारतीला वेळच नसतो घरातलं काही करायला. मलाही हे जाणवत होतंच. म्हणूनच मी तिच्या घरी जाऊन राहायचा निर्णयाला संमती दिली आहे. दवाखान्यासाठी दरमहा खरेदी करतोय. घरात काय खर्च करू? भारती आणि संकेत यांनी घराच्या जबाबदाऱ्या अशा झटकून टाकल्या. मला वाईट वाटले ते भारतीचे विचार ऐकून. करिअर करायचं मला. मी असली रांधा वाडा उष्टी काढा ही कामे करणार नाही. मग दुपारच्या रात्रीच्या पुख्याचे काय? सगळ्याच कामाला रात्रंदिवस राहणारे सर्वंट ठेवीन. मग इथे का नाही ठेवलेस? परवडत नव्हते ना? मग यापुढे परवडतील वाटते. म्हणूनच बाबांची ऑफर स्वीकारली आहे. हळूहळू आमचा जम बसेलच की. दवाखान्याची जागा, आवश्यक सामान, बंगला अशा कितीतरी गोष्टी करायच्या आहेत. दमादमानं होतच सारं करता येतं हो, पण करिअर एकदा सुरू केली की मध्येच कारणाने किंवा अन्य काही कारणाने ती बंद केली किंवा पुढे वेळ मिळाला की करू असे म्हटले तरी ती सुरू करता येत नाही. का? मिळवलेली कॅपॅसिटी संपून जाते. कॅपॅसिटी नुसती संपतच नाही, गंजून देखील जाते. प्रथमपासून मी श्री गणेशा करायचा तर नुसतेच कष्ट, मोबदला शून्य, आमदानी अठ्ठन्नी, खर्चा रुपया अशी स्थिती होते. म्हणजे भावना, कौटुंबिक कर्तव्य, गरजा यांना आयुष्यात अजिबात थारा द्यायचा नाही. करिअरसाठी वेळप्रसंगी नव्हे, नेहमीच असे योगदान द्यावे लागते. तेव्हा करिअर होते हो. अशा पोळ्या लाटून नाही, स्वतःला झोकून द्यावे लागते. म्हणजे मी नोकरी करण्याची इच्छा मारून घरात कष्ट केले, साऱ्यांच्या सुखसमाधानाची काळजी घेतली, झिजले, त्याची किंमत शून्य काय? त्याचे मोजमाप मी कशाला करू? आपण जेवढे करतो तेवढेच आपल्याला मिळते. या हाताने द्यायचे, त्या हाताने घ्यायचे. माझ्यापुढे माझं ब्राईट करिअर आहे. मी त्याला धक्का बसू देणार नाही. मध्यंतरीच माझा आणि भारतीचा असा वाद झाला.
मला आणि सासूबाईंना फार वाईट वाटले. गृहस्थाश्रमाला गृहिणीला इतके कमी त्यांनी आणि मी कधीच कमी लेखले नव्हती. माझी ती वृत्तीच नव्हती, पण मनाला खंत वाटली एवढे मात्र खरे. प्रकरण 5 समाप्त.